नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंदाज पंजाब डक यांचा आवाज माझा या आपल्या विश्वासू हवामान अंदाज चॅनलवर. महाराष्ट्रातील पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज 14 मे ते 30 मे. राज्यात 14 मे ते 30 मे पर्यंत वेगवेगळ्या भागांमध्ये मान्सूनपूर्व पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे. हा पाऊस दररोज एकाच भागात नसून 2-2 दिवस वेगवेगळ्या विभागात मुक्काम करत पुढे सरकत राहू शकतो. पावसाचा अंदाज कसा असेल? कधी पूर्व महाराष्ट्र, कधी पश्चिम महाराष्ट्र, कधी विदर्भ, कधी मराठवाडा. काही भागांत रिमझिम पाऊस, काही ठिकाणी जोरदार सरी, काही भागांत गारपीट किंवा वादळी पाऊस, काही ठिकाणी शेतात पाणी साचण्याची शक्यता. ओढे नाले वाहू शकतात. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना. ऊस उत्पादक शेतकरी. ज्या शेतकऱ्यांचा ऊस पाण्याअभावी सुकत आहे त्यांच्यासाठी हा पाऊस फायदेशीर ठरू शकतो. हळद उत्पादक. ज्यांनी हळद काढून ठेवली आहे त्यांनी 14 मे पूर्वी सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून ठेवावी. पावसामुळे हळदीचे नुकसान होऊ शकते. संत्रा बागायतदार. गेल्या वर्षीसारखीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने योग्य नियोजन करा. मिरची उत्पादक. शिरोळ भागातील मिरची लागवडीसाठी हा पाऊस पोषक ठरू शकतो. वीट भट्टी व्यवसाय. 14 मे नंतर सतत पावसाचे वातावरण राहू शकते, त्यामुळे वीट भट्टी चालू ठेवायची की नाही याचा निर्णय काळजीपूर्वक घ्या. शेतीची कामे लवकर पूर्ण करा. मशागत, फवारणी, काढणी, माल सुरक्षित ठेवणे ही कामे 14 मे पूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कारण एकदा पावसाला सुरुवात झाली की कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. मान्सून बाबत महत्त्वाची माहिती. 17 मे रोजी मान्सून अंदमान बेटांमध्ये दाखल होण्याची शक्यता. त्यानंतर साधारण 7 ते 10 दिवसांत केरळमध्ये पोहोचू शकतो. महाराष्ट्रात साधारण 7 जूनच्या आसपास मान्सून सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्याची परिस्थिती 9 ते 10 मे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी दिसत आहेत. प्रभावित जिल्हे: वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, नांदेड, परभणी, जालना, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, नंदुरबार, धुळे या भागांतही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. महत्त्वाचा निष्कर्ष: 14 मे ते 30 मे दरम्यान राज्यात वेगवेगळ्या भागांत सतत बदलत्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. काहींना फायदा तर काहींना नुकसान होऊ शकते. शेतीची नियोजनपूर्वक तयारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. धन्यवाद.